तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. फायनली आज आपण चाललेलो आहोत आपल्या गावाला, म्हणजे सोनवडीला चाललेलो आहोत. 3 वर्षांनी चाललो. मला 3 वर्षांनी चाललो. 6 महिन्यापूर्वी येऊन गेलो. 6 महिन्यापूर्वी हा येऊन गेला, सायकल घेऊन आलेला. पण मी नव्हतो आलो. मी आलो 3 वर्षानंतर. सो आज चाललोय आणि तिथे 2 दिवस राहू, कारण की मम्मी पप्पा पण आले. तर गावचं तुम्हाला जुनं घर दाखवतो आमचं. तोपर्यंत आता चला, आता जातोय घरी. आणि आता आम्ही चाललोय पोगरवाडी मार्गे, कारण की शेंद्र्यातून नाही जाते, पांढरावाडीतून निघालो आपण. हायवेनी नाही जाते, कारण की थोडा 1 मिनिट इकडे बघा, तुम्हाला हा दिसतो अजिंक्यतारा दिसतोय. थोड्या अर्ध्या तासात आम्ही सोनवडीला पोहोचू. सो आपण सोनवडीत पोहोचलो आता. सो फायनली गावाला पोचलेलो आहे, सोनवडीला पोचले माझ्या घरी. बघा, हे आमचं अंगण. तुम्ही बघितलं असेल कधी 2 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेली, तेव्हा पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे पूर्णपणे सगळीकडे गवत आलेलं आहे. बघा, सगळीकडे गवत आहे. सो हे आहे अंगण. इकडे हे नारळाचं झाड, इकडे समोर घर आहे आपलं. सो हे आहे आमचं जुनं घर. इकडे चूल आहे, गॅस. पहिले इथे चूल होती, चुलीचा धूर अख्खा इकडून वर जायचा असा. इकडे हे मांडण्या. आता भांडणी नाही येत, कारण की गावाला कोण नसतं सध्या. इकडे बघा, हे दूध ठेवायला काय बोलतात ह्याला, इथे टाकीन मी. सो इथे हे आपलं ATM ब्लॉग्सचं नाव, पहिले चॅनलचं नाव होतं, इथं टाकलेलं 2 वर्षापूर्वी टाकलेलं. हा आहे वटा. इकडे वट्यावर आम्ही पहिले खेळायचो. इथे पण समोर एक देवळी आहे, जुन्या पद्धतीचा वाटा. शेण सारवले पूर्ण. तर आता आम्हाला घरी येऊन जवळजवळ 1 तास झाला आणि आता आम्ही निघालो आमच्या रानात. तर डायरेक्ट रानातच भेटू, चला. तर आता भरपूर वर्षांनी आलं, तर आम्हाला माहीतच नाही रस्ता कुठे आहे. अशी छोटीशी पायवाट आहे. कुठं आता अभिला मोर दिसला कुठंतरी, बघायला चला. गेला का? इथे झाडावर मोर होता, तो आत्ता खाली उतरला. तो गायब कुठं आला काय माहित. हो हो हो, गेला वाटतं. सो आत्ता आम्ही आलोय आमच्या इकडे रानात, मोऱ्याच्या माळात. आणि मला समोर बघा कोण दिसले. कोण असेल विचार करा. पाहुणा आहे बघा, कसं आहे. सो हे आहे आपलं वावर आणि तो तिकडे समोर दिसतोय, तर तो आहे सज्जनगड. सज्जनगडच्या आपल्या पायथ्याशी गाव. तो तिकडे तो आहे अजिंक्यतारा, आणि तिकडून हा असा हायवे गेलाय. आता इथून दिसणार नाही, हायवे गेलाय तो कोल्हापूरला गेलाय. आणि इकडून ह्या डोंगराच्या पलीकडचा डोंगर आय थिंक, तिकडे मामाचं गाव आणि इकडे आपलं सोनवडी गाव.
सो इकडे आहे आपलं वावर बघा, भुईमुग लावलाय, अजून वाटतं काढला नाही इकडचा भुईमुग. हे निरगिलीची झाडं, वातावरण बघा एकदम थंड झाले, पाऊस पडलाय, जोरदार पाऊस पडला आल्याने. आणि हा बघा, हा रोड तुम्हाला दिसतोय का, हा रोड गेलाय हा तिकडे, हा ह्या डोंगराच्या पलीकडे ठोसेघर वॉटरफॉल. पण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की केळवली वॉटरफॉल, तो ह्या सज्जनगडाच्या मागच्या बाजूला केळवली वॉटरफॉल आहे. सो हे आहे आपल्या भैरोबाचं मंदिर. इकडे आहे ही कारहिरा नदी. काय बोलतात त्याला? हा पाकड म्हणतात. म्हणजे काय असतं? हे भातातच काहीतरी एक वेगळं येतं. भाजी करतात काय जी काय? असं नाही ना काय? त्याचे तांदूळ करते ती खाते उपवासाला. उपवासाला कुठे दिसतोय आम्ही त्याच्यात? दिसणार नाही. हाय हाय. हाय. हे बघा आमचं महादेवाचं मंदिर. हे महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. हे काकांची रिक्षा 17-19 कोण साताऱ्यातले असतील तर बघा. पावसाळ्यामुळे सगळीकडे गवत झालंय बघा कसं. इकडे हे आपलं अंगण, इकडं झेंडूची फुलं लावलेत. एक हाता एवढा आहे एक. उन्हाळ्यात तुम्ही बघाल तर हे पूर्ण मैदान मोकळं असतं. तेव्हा आम्ही लहानपणी क्रिकेट वगैरे खेळायचो. आता काय आम्ही जास्त गावाला येतच नाही, त्यामुळे 2-3 वर्षानंतर येतो. म्हणजे ह्या कोरोनामुळे तर 2-3 वर्षानंतर आले. आता दरवर्षी आम्ही यात्रेला तरी गावाला येतो. सो तर सकाळ झाले, दुसरा दिवस आहे आज, आणि मी तुम्हाला घर दाखवलेलं आहे आपलं. सो बरेच जण मला विचारत असतात ही जर्सी कुठली आहे. मी आता जी घातली तर ही ट्रेल ब्लेझरची, म्हणजे आमच्या वाड्याला जो ग्रुप आहे सायकलिंगचा त्याची ही जर्सी आहे. आलो तर सोनवडीला मी 2 दिवसासाठी आलेलो आहे. तर पहिला व्लॉग आपला हा घराचा बघितला असेल तुम्ही तर, आणि पुढचा व्लॉग असेल कुठेतरी आपण फिरायला जाऊ, काही ठराविक स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करू. सो तर तुम्ही घर बघितलं असेल, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चला जाऊ आता.